आम्ही सारे खवय्ये. चला आता शेवटची रेसिपी काय करणार आहोत आपण? चटणी. चटणी, पण ती डायजेस्टिव्ह चटणी आहे. डायजेस्टिव्ह चटणी. काय काय आपण पाचक चटणी आहे. साहित्य सांगतो मला. साहित्य सांगते ना. हा पातीचा कांदा आहे, हा हिरवा लसूण आहे. आता ह्या सीझन मध्ये, थंडीच्या सीझन मध्ये तो भरपूर मिळतो. हा पुदिना आहे, कोथिंबीर आहे, आलं आहे, मिरची आहे आणि पालकाची पानं आहे. आणि हे सेंधव मीठ आहे. बरं. हे जिऱ्याची पावडर आहे आणि लिंबू रस आहे. आता काय करायचं मला सांगा. आता साहित्य बघितलं जाईल. साहित्य बघितलं आपण. हे आता बाउल मध्ये सगळं एकत्र करूया. बरं. आणि मिक्सर मध्ये हे सगळी चटणी वाटून घ्यायची. ओके. हा, हवं तर थोडं आधी कापून घ्यायचं, पण त्याची जरूर नाही. मिक्सर मध्ये सगळं बारीक होतं. हे आपण 4 तऱ्हेची पानं ह्याच्या सकट. ह्याच्या सकट हे पानात तर खूपच महत्वाची आहेत ही पानं. त्याच्या सकट घ्यायची. कोथिंबीर, नंतर आलं, आणि मग थोडीशी तिखट करूया का? म्हणजे 2 मिरच्या घालूया. आणखी मिरची बरं चालेल. एक घालूया आणखी. आणि ह्याच्यात सेंधव मीठ, जिऱ्याची पूड. जिऱ्याची पूड या चटणीला चांगली लागते, कारण आपण लसूण घातलेलाच आहे. ओला लसूण आहे आपल्याकडे, त्यामुळे जिऱ्याची पूड चांगली लागते. आणि चटणीला लिंबाचा रस हवा तर. ज्यांना कोणाला आवडत असेल तर साखरही ऐच्छिक आहे, थोडी साखर घातली तरी चालेल. आता हे सगळं साहित्य आपण मिक्सर मधून वाटून घ्यायचं आणि अगदी हिरवीगार त्याची चटणी बनते. मगाशी तुम्ही जो पॅटीस बनवली त्याच्याबरोबर खायचं. त्याच्याबरोबर खाल्ली तर फारच छान. ते मिक्सर मधून काढली कशी दिसते? ही अशी दिसते. ह्याच्यात ते बुडवायचं आणि खायचं. पण हे सगळा आनंद तुम्हाला उपभोगायचा असेल तर तुम्हाला सगळं लिहून घ्यायला लागेल. साहित्य आणि कृती लिहून घ्या. डायजेस्टिव्ह चटणी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पातीचा कांदा, हिरवा लसूण, पुदिना, कोथिंबीर, आलं, हिरव्या मिरच्या, पालक, सैंधव, जिरं आणि लिंबाचा रस. कृती: एका बाउल मध्ये पातीचा कांदा घेऊन त्यामध्ये हिरवा लसूण, पालक, कोथिंबीर, आलं, हिरव्या मिरच्या, मीठ, जिरेपूड आणि लिंबाचा रस घालावा. त्यामध्ये आवश्यक असल्यास पाणी घालून चटणी वाटून घ्यावी. आम्ही